समन्वय समिती त्याच्या मार्फत या ठिकाणी हिंदू संघटित या हिंदूसाठी इथे आपण निदर्शनं करतोय। जे बांगलादेशमध्ये यावेळेला चाललेलं आहे, आपल्या हिंदू समाजावरती जे अत्याचार होत आहेत, महिलांवरती बलात्कार होत आहेत, आपले मंदिरं तोडले जात आहेत आणि इस्कॉनच्या पुजाऱ्यांना जेलमध्ये टाकण्यात जातात आणि त्याला कुठलंही वकील न देता अशा प्रकारचं घाणेरडं काम या बांगलादेशमध्ये सुरू आहे। या बांगलादेशाला आपण मदत करून पाकिस्तान सोडवलं आणि त्यांना एक वेगळा बांगलादेश करून दिला। तीच लोक आता याच हिंदू संघटनेला आणि हिंदू लोकांना मारहाण करण्याचं काम करतायत आणि त्याचा निषेध करण्याकरिता आपण या ठिकाणी एकत्रित आलोय। मला सर्व जनतेला विनंती करायची आहे, या ठिकाणी सर्वांनी हिंदूसाठी एक 5 मिनिटं 10 मिनिटं या ठिकाणी उपस्थित राहून आपली उपस्थिती हिंदू समाजासाठी दाखवावी असं निवेदन मी प्रत्येक लोकांना करत आहे। ज्या भारताने ज्या हिंदुस्थानाच्या लोकांनी ज्या वेळेला पाकिस्तान बांगलादेशवरती अत्याचार करत होते, मग ते मुसलमान असतील हिंदू असतील सगळे समाजावरती, त्यावेळेला हा भारत धावून गेला त्यांच्या मदतीसाठी। आणि ज्या स्कॉन मंदिरला त्या ठिकाणी तोडण्यात आलं, त्या स्कॉन मंदिरने ज्या वेळेला यांच्याकडे एवढी परिस्थिती नव्हती, त्यांनी लाखो रुपये जमा करून करोड रुपये जमा करून यांना जेवण दिलं आणि त्यांना सांभाळलं या बांगलादेशच्या लोकांना। ते लोक त्यांचं काय बोलतं मंदिर तोडून आणि त्या पुजाऱ्यांना जेलमध्ये टाकण्याचं काम करत आहेत। आणि आज तर काहीतरी बघायला आले की ISISचे झेंडे बांगलादेशमध्ये घेऊन लोक फ्लॅग मार्च करतात आणि त्यांना प्रोटेक्शन करण्यासाठी बांगलादेशची पोलीस त्या ठिकाणी आहे। मित्रांनो, अशी परिस्थिती झाली आहे की आपल्या हिंदू समाजाला जे 26% हिंदू समाज बांगलादेशमध्ये होता, आज ते 8% वरती आलेला आहे। अशी परिस्थिती एकदम गंभीर आहे हिंदूंच्या बाबतीत। म्हणून सगळे हिंदू समाजाला विनंती आहे की त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन आपला विरोध निदर्शने हे अख्ख्या जगासमोर ठेवायचं आहे। म्हणून ठिकठिकाणी प्रत्येक ठिकाणी हिंदू संघटन, प्रत्येक ठिकाणी RSS, बजरंग दल, भारतीय जनता पार्टी अशा प्रकारचे कार्यक्रम घेत आहेत आणि प्रत्येक ठिकाणी असं एक सामूहिक हिंदूंसाठी एक म्हणजे मदत मागण्यासाठी किंवा एकत्र करण्यासाठी आपण इथे उपस्थित आहे। म्हणून सर्वांना विनंती आहे की जे कोण हिंदू असतील किंवा हिंदूंबद्दल त्यांना काही भावना असतील आणि जर मनामध्ये हिंदुत्व असेल तर त्यांनी 2 मिनिटं इथे उभे राहून त्याचं प्रमाण द्यावा आणि त्याच्याबरोबर आमच्याबरोबर याचा निषेध करावा। भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। धर्मो रक्षति रक्षता। आज हिंदू म्हणून आपण जन्माला आल्यानंतर या हिंदू धर्माचं रक्षण करणं ही आपली नैतिक जबाबदारीच बनते। आणि मी तर नेहमी सांगते की ज्या वेळेला आपण हिंदू धर्माबद्दल बोलतो तेव्हा हा हिंदू धर्म हा याच्यासारखा सहिष्णू धर्म कुठलाच नाही। आणि हे आपणच नाही तर मला वाटतं जगाच्या पाठीवर कित्येक देश आहेत की त्यांनीही हे मान्य केलेलं आहे। आज बांगलादेशमध्ये थेट कारवाई होण्यासाठी काय अडचण आहे? अशी कुठली कामं आहेत की बांगलादेशी हिंदूंच्या जीवितापेक्षा ती महत्वाची आहेत? आपण त्यांना जर का मतं दिली असतील, आपण जर का त्यांना निवडून दिलं असेल तर आमचं म्हणणं आमच्या मागण्या हा त्यांना त्यांच्यापर्यंत जायला पाहिजे। आंदोलनाचा अर्थ तोच असतो, आंदोलन त्याच्यासाठीच करायचं असतं। सर्वांनी जागृत होऊया। आज ही वेळ वैराच्या रात्रीसारखी आहे, ही रात्र वैराची आहे, ही जाणीव ठेवून राहूया। आज बांगलादेशमध्ये हिंदू कमी होत आहेत, पाकिस्तानमध्ये हिंदू तर 1% सुद्धा उरलेले नाहीयेत। कुठे गेले ते सगळे हिंदू? बाष्पीभवन झालं का त्यांचं? आज आमच्या देशात सुद्धा 580 असे जिल्हे आहेत, 500 असे पॉकेट्स आहेत की जिथे हिंदू मायनॉरिटी झालेला आहे, हिंदू अल्पसंख्याक झालेला आहे। आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे। हे आंदोलन जागृतीसाठी आहे, हे आंदोलन हिंदूंच्या संघटनांसाठी मजबूती करण्यासाठी आहे। मी सर्व हिंदूंना जर का इथे आंदोलनामध्ये सहभागी होत जरी नसतील तरीही त्यांना वाटतं की तुम्ही जिथे आहात तिथे जागृत व्हा। तुम्हाला
जागृत व्हा, हिंदुत्वादी संघटनांमध्ये सहभागी व्हा आणि देश विरोधी, हिंदू विरोधी ज्या काही कारवाया होत आहेत त्यांना वैध मार्गाने विरोध करण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करूया. हे आंदोलन संघटनांचं संघटन करण्यासाठी सुद्धा आहे. एवढं बोलून मी माझ्या वाणीला विराम देते. नमस्कार. बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू यांच्यावर होणारे अनन्वित अत्याचार याचा निषेध आणि ही गोष्ट सरकार आणि जगापुढे मांडण्यासाठी असे हे मोर्चे, असे निषेध मोर्चे हे प्रत्येक ठिकाणी मुंबईमध्ये चालू आहेत. काही कुठल्या संघटनांच्या बाबतीत, आपल्या हिंदू संघटनांच्या बाबतीत त्यांच्या मार्फत हे मोर्चे होत आहेत. 2 दिवसापूर्वी असाही आपण मूक मोर्चा घेतला, ज्याच्यामध्ये आपण एकच विषय ठेवला की काल 2 दिवसापूर्वी जो आपण मूक मोर्चा घेतला त्याच्यामध्ये आपण सांगितलं की आपला हिंदू हा तिथे त्याच्यावर अन्याय होऊ नये याची दखल गव्हर्नमेंटने घ्यायला पाहिजे. त्यासाठी आपण सर्व एकत्र आलो आहोत. हिंदू समाजाने असंच एकत्र यायला पाहिजे. पण असे मोर्चे, निषेध मोर्चे आपण किती दिवस काढणार? आपला हिंदू तिथे मारला जात आहे, आपल्या डोळ्यात देखत आपण काय करू शकतो? तर आपण इथे एक गोष्ट नक्की करू शकतो की आपल्या मुंबईमध्ये जे जे बांगलादेशचे प्रोडक्ट विकले जात आहेत तेथे आपण जाऊन आंदोलन करू, तेथे लोकांना जागरूक करू की हरामखोर साले इथे कमाल देतो आपण त्यांना आणि त्याचे पैसे सगळे तिकडे जातात आणि आपल्या हिंदूंना मारण्यासाठी ते वापरले जातात. त्यामुळे आपण जनजागृती करूया की या बांगलादेशी प्रोडक्ट जे विकले जात आहेत पहिले त्यांची दुकानं फोडूया. आपलं काम नाही हे, पण ज्यावेळेस आमच्या हिंदूवर असा अन्याय होईल तिथे हा हिंदू जागा होणार आणि आम्ही जे वाटेल ते करणार. मी तुम्हाला आत्ताच निवेदन देतो, सर्व लोक जे जमलेले त्यांना, उद्या संध्याकाळी फिनिक्स मॉलमध्ये 2 दुकानं आहेत तिथे बांगलादेशी प्रोडक्ट विकले जात आहेत. 3 दिवसापूर्वी आपण त्यांना निवेदन दिलेलं आहे, त्यांनी आपलं ऐकलं नसेल. उद्या आपण तिथे जाणार आहोत, त्यांनी ऐकलं नाही तर हा जो हिंदूंचा राग आहे हा त्यांना सहन करावा लागणार आहे. आणि ज्यावेळेस आम्ही म्हणतोय आमच्या हिंदूंवर अन्याय होतोय त्यावेळेस त्यांनी इथे समजायला पाहिजे की आपण इथे हिंदुस्थानात राहतो, आमच्या हिंदूंवर तिकडे जर अन्याय होत असेल तर तुम्ही आमच्याबरोबर असायला पाहिजे. तुम्ही आमच्याबरोबर नसाल तर आम्ही तुमची दुकानं फोडू. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना इथे सांगतो की उद्या संध्याकाळी 7 वाजता आपण फिनिक्स मॉलमध्ये जमणार आहोत. आपल्याला त्या दुकानाच्या मालकाला विचारायचं आहे की तू हिंदू आहेस का बांगलादेशी आहेस का पाकिस्तानी आहे. त्यामुळे आपल्याला ही जनजागृती करावीच लागेल. जोपर्यंत ही जनजागृती होत नाही तोपर्यंत सरकार पुढे आणि जगातील सर्व लोकांपुढे हा विषय पोचणार नाही. त्यामुळे आपण असे जोपर्यंत आपल्या हिंदूंना तिथे त्रास होतो तोपर्यंत आपण त्यांच्याबरोबर आपण तिथे जाऊन काय करू शकत नसू तर तिथे आपण निषेध व्यक्त करू शकतो. यासाठी आपण इथे जमा झालेलो आहोत. धन्यवाद. खरोखरच दुःख होत आहे की या भारतासारख्या देशामध्ये आपल्याला आपल्या लोकांना वाचवण्यासाठी आम्हाला या ठिकाणी आंदोलन करावं लागतं. बांगलादेश म्हणजे भारताने ज्यांना पोचलंय, भारताने ज्यांना मदत केलेली आहे ही अशी लोक आहेत. आज आपण पाहतोय आपल्या या विभागामध्ये सुद्धा जे बांगलादेशी आहेत त्या बांगलादेशांना आपण या ठिकाणी नागरिकत्व देतोय, त्यांना मतदानाचा अधिकार देण्यासाठी त्यांना मतदान कार्ड देतोय, रेशन कार्ड देतोय, त्यांना सगळ्या सुविधा पुरवतोय आणि तिथे मात्र आमच्या लोकांवरती अन्याय अत्याचार होत आहेत. हा किती कठोर यांचं मन असेल. या लोकांकडे या मानव जातीला बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा झालेला आहे. मग तो हिंदू असो, मुसलमान असो, बंगाली असो, गुजराती असो, जो कोणी असो, प्रथम आपण माणूस म्हणून या ठिकाणी जगलं पाहिजे आणि या मानव म्हणून जगण्याचा जो
यांची जी व्याख्या आहे, यांचा जो संकल्प आहे हा निघूनच गेलेला आहे. यांचा फक्त संकल्प आहे की या देशामध्ये, या जगामध्ये फक्त इस्लामिक राज्य व्हावं आणि इस्लामिक राज्य आहे त्या ठिकाणी सुद्धा काय आहे हो, ते आपल्याच भावंडांना, आपल्याच माता भगिनींना कापतायत. मग हा इस्लाम धर्म म्हणावा लागेल का? अशा पद्धतीने जर का आम्ही हिंदू लोक जर पेटून उठलो या भारतामध्ये, हिंदुस्थानामध्ये त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीने आपले हिंदू लोक आहेत, जर अशा पद्धतीचं आम्ही कृत्य करायला लागलो तर एकही या ठिकाणी त्यांचं नामोनिशाण दिसणार नाही. आज आपण पाहतोय पाकिस्तान सारखा जो देश आहे हा नुसता कुरघोड्या करतोय. भारतामध्ये आतंकवाद पसरवण्याचे जे काम आहे हे करतायत आणि त्याचाच हा दुसरा भाऊ म्हणून हा बांगलादेश किती अत्याचार सहन करायचा त्या हिंदूंनी, किती अत्याचार करायचा त्या हिंदू महिलांनी, किती अत्याचार करायचा त्या हिंदू मुलांनी. यांना काही दिसत नाही आहे का? आपण म्हणतो कालच मानवाधिकार हक्क दिवस आपण साजरा केला सगळ्या ठिकाणी. खरोखरच लाज वाटते आम्हाला म्हणाला की हा मानव हक्क आहे तरी कुठे. आणि या देशामध्ये मी तर म्हणेन आदरणीय प्रधानमंत्री त्यांचं लक्ष नाही असं नाहीये. काही अडचणी असतील, काही प्रोसिजर पूर्ण करायचे असतील, पण मला माझा आत्मविश्वास सांगतोय की या बांगलादेशामध्ये होत असलेल्या हिंदूंच्या अत्याचाराला मोठ्या प्रकारे उत्तर दिलं जाईल आणि तिथे त्यांची जी नामुष्की करून हिंदू लोकांना त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम आपले प्रधानमंत्री करतील. आताच आपण पाहतोय की आपण सगळ्यांनी या ठिकाणी गृहमंत्र्यांना एक आव्हान केलेलं आहे, एक विनंती केलेली आहे की या बांगलादेशामध्ये आपण लक्ष टाकावं. या बांगलादेशाच्या हिंदूंना नव्हे तर या बांगलादेशातल्या संपूर्ण मानव जातीला एक मनुष्याचा, मानवाचा एक धडा शिकवावाच लागेल. आणि ज्या पद्धतीने या भारताची भूमिका आहे, हा भारत हा शांततेचा देश आहे, हा भारत भगवान बुद्धांनी दिलेल्या मार्गावर चालणारा देश आहे. हा भारत देश शांततेने चाललेला आहे, शांतीचा संदेश जगाला देतो. आणि भारतामध्ये जर का असं होत असेल तर त्यांनी असं समजू नये की ज्या पद्धतीने आम्ही फुलं द्यायला जर शिकतोय तर त्या पद्धतीने गळ्यावरती तुरी ठेवायला सुद्धा आजही आमचे हात तसेच तयार आहेत. आमच्या भारतातल्या कोणत्याही लोकांना तुम्ही आव्हान करू नका. जर का ते पेटून उठले तर मग खरोखरच या ठिकाणी आपण भारतामध्ये हिंदू हा आहेच, हा हिंदुस्थानच आहे. या भारतामध्ये सर्वच हिंदू आहेत. परंतु जर का टेररिस्ट करतील हे पाकिस्तानी किंवा येणारे जे तिकडून जे लोक आहेत तर त्यांचा इथे खात्मा केल्याशिवाय राहणार नाही. आपण पाहतोय की ज्या पद्धतीने अफजल गुरु, त्याच पद्धतीने आतंकवादी हमला जो केला 26/11चा, त्यामध्ये त्यांचं आपण काय केलं, आपले जे जवानांनी आपली प्राणांची आहुती देऊन परंतु त्यांचा खात्मा केलेला आहे. मी जास्त काही न बोलता प्रधानमंत्री आणि गृहमंत्र्यांना विनंती करेन की या बांगलादेशावरती एकदा लक्ष टाकून हा प्रश्न निकालात काढावा असे मी या ठिकाणी आवाहन करतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय भारत. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत